हॅलो. आजच्या पिरियडमध्ये आपण फंक्शन्स ऑफ इन्शुरन्स एजंट हा पार्ट बघणार आहोत. या आधीच्या पार्टमध्ये इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सची ॲबिलिटी काय, इन्शुरन्स एजंटची ॲबिलिटी कशी असते, कोणती असते, त्यानंतर इन्शुरन्स एजंटचं सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे ते आपण बघितलं. आता इन्शुरन्स एजंटचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना लायसन मिळतं आणि ज्या व्यक्तीला लायसन मिळतं तो इन्शुरन्स एजंट असतो. अशा इन्शुरन्स एजंटचे कार्य कोणकोणते आहे हे आज आपण पाहणार आहोत. हा इन्शुरन्स एजंट इन्शुरन्स कंपनीचा व्यक्ती असतो, म्हणून आपण सर्वसाधारणपणे असं म्हणू शकतो की या व्यक्तीला केवळ इन्शुरन्स कंपनीचंच काम करावं लागतं. हे तेवढंच खरं आहे, कारण तो व्यक्ती कोणाच्या वतीने नियुक्त केलेला असतो, IRDA आणि इन्शुरन्स कंपनीसाठीच तो काम करत असतो. म्हणून या ठिकाणी जनरल इन्शुरन्सच्या एजंटला कोणते फंक्शन्स करावे लागतात, कोणते कार्य करावे लागते सर्वसाधारण विमा प्रतिनिधीला किंवा अभिकर्त्याला. तर ते पहिलं कार्य आहे व्यवसायाची प्राप्ती करणे. मी तुम्हाला या अगोदरच्या पिरियडमध्ये सांगितलंच आहे की विमा कंपनी स्वतः विमा उतरवत नाही किंवा ग्राहकांशी कॉन्टॅक्ट करत नाही. तसेच कस्टमर किंवा ग्राहक पण कंपनीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत नाही. तर मग विमे उतरवले जातात कसे? त्याकरता इन्शुरन्स एजंटची नियुक्ती होते. मग इन्शुरन्स एजंटचं महत्त्वाचं पहिलं कार्य काय आहे की व्यवसायाची प्राप्ती करणे, क्रिएशन ऑफ द बिझनेस फॉर द इन्शुरन्स कंपनी. ओके, इन्शुरन्स कंपनीसाठीच व्यवसाय करतो हा. इन्शुरन्स कंपनीचे वेगवेगळ्या ज्या स्कीम्स असतात, जे वेगवेगळे जे प्रकार असतात, त्या सर्व प्रकारचे विमे म्हणजे इन्शुरन्स काढण्याचं काम इन्शुरन्स एजंटला करावं लागतं. म्हणून त्याला म्हटलं आहे व्यवसायाची इन्क्रीजिंग इन द बिझनेस ऑफ द इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीचा बिझनेस कसा वाढेल, त्यासाठी काय काय करावं लागेल, हे सर्व कार्य त्या इन्शुरन्स एजंटला करावे लागतात. मेन उद्देश कोणता असतो इन्शुरन्स कंपनीचा की जास्तीत जास्त विमे काढले गेले पाहिजे, आणि यासाठी इन्शुरन्स एजंटची नियुक्ती होते. आणि इन्शुरन्स एजंट प्रत्येक कस्टमरला भेटून त्यांना प्रकार कोणकोणते आहेत पॉलिसीचे, तसेच स्कीम कशा प्रकारच्या आहेत, ते कशा कार्य करतात, ह्या सर्वांची माहिती देऊन विमा उतरवून विमा कंपनीच्या व्यवसायाला वाढीस आणण्याचं हातभार लावत असतो. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्राहकांना भेटी देणे, व्हिजिट टू द कस्टमर. आता ग्राहक म्हणजे कोणते ग्राहक? खरेदी विक्री करणारे ग्राहक नाही, तर ते असे ग्राहक असतात की जे विमा काढू इच्छितात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का तुमच्या जीवनाचा विमा उतरवायचा असेल, तुम्हाला जर का तुमच्या घराचा विमा उतरवायचा असेल, तर तुम्ही कोण झाले? कस्टमर, म्हणजेच इन्श्युअर्ड झाले. अशा प्रकारे ज्या व्यक्तींना विमा उतरवायचा आहे अशा व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करणे किंवा व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करून त्यांना विमा उतरवण्यास प्रवृत्त करणे, प्रेरित करणे, जेणेकरून विम्याचे प्रकार कोणते, त्याचा काय फायदा आहे, ते कशा काढले पाहिजे, ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती विमा एजंट
म्हणजे इन्शुरन्स एजंट हा ग्राहकांना देत असतो. त्यातून ग्राहक प्रवृत्त होतात की नाही, मला पण एखादा पॉलिसी काढली पाहिजे. मग त्यासाठी हा व्यक्ती ग्राहकांना भेटी देत असतो आणि ग्राहकांना भेटी देऊन विमा उतरवण्याचं काम आणि विमा व्यवसाय वाढवण्याचं काम ह्या एजंटच्या मार्फत केले जातं. मग हा केवळ व्यक्तींनाच व्हिजिट देतो असं नाही. कस्टमरमध्ये मग सगळंच आले. उद्योजकही आला, मग त्यात बिझनेसमॅन पण आला, त्याचे कस्टमर पण आले, त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिटर पण आले, बँक पण आल्या, तसंच इतर कंपनीज पण आल्या की ज्यांना भविष्यामध्ये नुकसान होण्याची भीती असते. अशा व्यक्ती, अशा संस्था, असे डिपॉझिटर्स काय करतात, त्या अनिश्चिततेचा काय काढतात, विमा काढतात आणि अनिश्चिततेपासून संरक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मग हे संरक्षण कसं मिळतं, हे पटवून देण्याचं काम विमा एजंट करीत असतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा पॉईंट, विमा चालू राहण्याकरता काळजी घेणे. केवळ आपण असं म्हटलं आहे की विमा एजंटचं मेन कार्य आहे की विमा कंपनीचा व्यवसाय वाढविणे, म्हणजेच विमा कंपनीकरता विमे उतरवणे. केवळ विमा उतरवण्याचं कामच एजंटचं नाही, तर हे काढलेले विमा कंटिन्यूमध्ये सुरू राहण्याचं कामसुद्धा विमा एजंटला करावं लागतं. म्हणजेच कंटिन्यू टू द पॉलिसी कंटिन्यूशनमध्ये सुरू राहिली पाहिजे. पॉलिसी कशी असली पाहिजे, कंटिन्यूमध्ये सुरू राहणे करतो आणि त्याच्यासाठी फंक्शन्स त्याला करावं लागतं. कधी कधी काय करतात ग्राहक, पॉलिसी काढतात आणि काही दिवस प्रीमियम भरतात आणि नंतर मात्र ते पॉलिसी काही कारणास्तव भरू न शकल्यामुळे पॉलिसी बंद होते, किंवा काही ग्राहक काही अडचणीमुळे पॉलिसी भरू शकत नाही, त्यामुळे ती पॉलिसी त्यांची लॅप्स होते. अशा प्रकारचे लॅप्स झालेली पॉलिसीमध्ये जे पैसे अडकले असतात ते जर तुम्ही 3 वर्षापर्यंत भरले तर रिन्युअल करू शकता. अदरवाईज 3 वर्षाच्या आत जर तुमची पॉलिसी बंद पडली तर मात्र ते पॉलिसीचे पैसे किंवा त्या पॉलिसीमध्ये अडकलेली रक्कम ही विमेदाराला परत मिळत नाही. मग अशा प्रकारची पॉलिसी कंटिन्यूमध्ये काढणं केवढंच एजंटचं काम नाही आहे, तर ती कंपनी म्हणजे ती पॉलिसी कंटिन्यूशनमध्ये सुरू राहिली पाहिजे याची वेळचोवेळी आठवण त्या विमेदाराला हप्ता भरण्यासंबंधी देणे हे सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे, जेणेकरून ती पॉलिसी वेळेवर हप्ता भरल्या गेल्यामुळे चालू राहील. आणि कधीकधी काय होतं की आपल्या विमेदाराला माहिती असून हप्ता भरायचा आहे, माहिती असून सुद्धा वेळ नसल्यामुळे ते वेळेवर पॉलिसीचा हप्ता भरू शकत नाही. मग अशा वेळेस एजंटचं काय कर्तव्य आहे की त्या पॉलिसी होल्डरसोबत कॉन्टॅक्ट करणे, त्यांना ती इन्फॉर्मेशन देणे, जर त्यांच्याकडनं होत नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचून ती पॉलिसीची हप्त्याची रक्कम कलेक्ट करून तो हप्ता कंपनीकडे जमा करून त्याची रिसिप्ट मिळते ती कुणापर्यंत पोचून देणे, इन्शुररकडे किंवा विमेदाराला परत करणे, हे कार्यसुद्धा कुणाचं आहे, इन्शुरन्स एजंटचं आहे. तसेच
पॉलिसी बंद पडणार नाही, वेळच्या वेळी भरली गेली पाहिजे याची सुद्धा काळजी तो घेत असतो. तसेच जी विमा पॉलिसी बंद पडलेली आहे, बरेच दिवस झाले, मग अशा पॉलिसीचे रिन्युअल करण्याचं कामसुद्धा कोणाचं आहे? इन्शुरन्स एजंटचं आहे. म्हणजेच कंटिन्यू टू द पॉलिसी चालू ठेवणे. नंतर आवश्यक माहिती प्राप्त करणे. आता आवश्यक माहिती म्हणजे कोणती माहिती प्राप्त करावं लागते एजंटला? तर विमा एजंट जो असतो, इन्शुरन्स एजंट, याला केवळ इन्शुरन्स संबंधीचीच माहिती प्राप्त करावी लागते. इन्शुरन्स कंपनी नेहमीच आपल्या योजनांमध्ये बदल करत असते, नवीन नवीन पॉलिसी निर्धारित करत असते. मग ह्या नवीन पॉलिसी कोणत्या आल्यात त्याची माहिती प्राप्त करणे, ती माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तसेच नवीन नवीन स्कीम कोणत्या आहेत कंपनीच्या विमा महामंडळाच्या त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तसेच जुन्या पॉलिसी कोणकोणत्या बंद आल्या आहेत त्या कंटिन्युएशनमध्ये सुरू ठेवणे, हे जसं कार्य करतात तसंच इतरही कार्यांची आवश्यक माहिती प्राप्त करून विमा एजंट हा ग्राहकांना देत असतो. जेणेकरून त्याला एजंटला माहिती असेल तर तो ग्राहकाचं समाधान करू शकेल आणि ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देऊ शकेल. यासाठी अद्ययावत ज्ञान त्या इन्शुरन्स एजंटला प्राप्त करावं लागतं आणि हे प्राप्त करण्याचं काम इन्शुरन्स एजंटचं असतं. त्यानंतर आहे पॉईंट प्रस्ताव अर्ज भरून घेणे. आपण बघितला की पॉलिसी काढताना कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यातला पहिला पॉईंट होता प्रस्ताव, म्हणजेच ऑफर. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रपोजल. मग आता फिल द प्रपोजल फॉर्म, म्हणजेच प्रस्ताव अर्ज भरून घेणे. आता ज्या व्यक्तींना पॉलिसी एजंटने माहिती दिली आणि तो प्रेरित होऊन जर का एखादी पॉलिसी काढत असेल या एजंटच्या थ्रू, तर एजंट त्यांना एक पॉलिसी फॉर्म देतो. त्या फॉर्ममध्ये जी माहिती आहे ती एजंटच्या आपल्या विमेदाराद्वारे भरली जाते. त्यानंतर हा फॉर्म प्रथम कोण चेक करतं? एजंट चेक करतो आणि उर्वरित राहिलेली जी माहिती आहे ती एजंटनी स्वतः भरावी लागते. म्हणजेच अर्जदाराने म्हणजेच त्या इन्शुअर्डने जर अर्धवट माहिती भरली तर ती पूर्ण माहिती इन्शुरन्स प्राप्त करून भरण्याचं कार्य कोणाचं असतं? इन्शुरन्स एजंटचं असतं. अशा प्रकारे पूर्ण भरलेला फॉर्मच हा कंपनी सिलेक्ट करते. अर्धवट जर फॉर्म असेल, काही इन्फॉर्मेशन जर कस्टमरने दिली नसेल तर इन्शुरन्स कंपनी काय करते? तो फॉर्म रिजेक्ट करते. मग अशा प्रकारचे फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून प्रपोजल फॉर्म हे पूर्णपणे फिल केले की नाही कस्टमरने, हे पाहण्याचं काम कोण करतं? इन्शुरन्स एजंट करतं. त्याच्यानंतर गोपनीय अहवाल देणे. गोपनीय अहवाल म्हणजेच काय? की गुप्त माहिती. विमा प्रतिनिधी म्हणजेच हा विमा एजंट हा असतो, हा इन्शुरन्सचा, हा प्रत्यक्षपणे कस्टमरला भेटत असतो. त्यामुळे कस्टमरची संपूर्ण माहिती या एजंटला प्राप्त होते. मग अशा विमा एजंटने विम्याच्या संबंधी जो प्रपोजल फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरावी. जसे त्या व्यक्तीचं नाव, ॲड्रेस, पिनकोड, त्याचं उत्पन्न किती, इन्कम किती आहे,
त्याच्यानंतर इन्कम प्राप्त त्याला कोणकोणत्या मार्गाने होते, तसेच त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तसेच विम्याची सांपत्तिक स्थिती त्याची कशी आहे, म्हणजे त्याच्याकडे किती संपत्ती आहे, म्हणजे तो उद्या प्रीमियम भरू शकतो किंवा नाही, अशा संबंधीची माहिती त्याला आपण सांपत्तिक स्थितीची माहिती म्हणू शकतो. इत्यादी माहिती तो नेहमी त्या एजंटशी पॉलिसी होल्डरशी काय करतो असतो, कॉन्टॅक्ट करून प्राप्त करतो असतो. आणि अशी माहिती भरून त्याला एक अहवाल तयार करावा लागतो आणि तो अहवाल त्या फॉर्मसोबत इन्शुरन्स एजंटला, कंपनीला सादर करावा लागतो. मग अशा प्रकारे सादर केलेला जो फॉर्म असतो, त्या फॉर्मला काय म्हटलं आहे, गोपनीय माहिती अहवाल. आणि हा गोपनीय अहवाल हा कस्टमर संबंधित असतो. तो कोणाच्या माध्यमातून दिला जातो, कंपनीला एजंटच्या माध्यमातून दिला जातो. अशा प्रकारे गोळा केलेल्या माहितीच्या आधारे इन्शुरन्स एजंट काय करतो, इन्शुअर्डची रिस्क निश्चित करतो. आणि नंतर मग इतर माहिती जर प्राप्त झाली तर त्याला ती संपूर्ण माहिती अहवालामध्ये नमूद करतो. आणि मग हा अहवाल म्हणजे ज्याला आपण गुप्त अहवाल म्हणतो, तो कंपनीकडे सुपूर्द करतो. त्यानंतरचा पॉईंट आहे मोठ्या रकमेच्या विम्यासाठी उत्पन्नाचे विवरण देणे. कधी कधी काय असतं की इन्शुअर्ड म्हणजे विमा काढणारा व्यक्ती, विमेदार, याला फार मोठ्या रकमेचा विमा उतरावा लागतो. मग हा मोठ्या रकमेचा विमा उतरवल्यानंतर यांनी भरले पाहिजे हप्ते. ह्या ठिकाणी कंपनी इन्फॉर्मेशन मागते एजंटकडून. मग एजंटला ती इन्फॉर्मेशन द्यावी लागते की ह्या व्यक्तीचं एवढं उत्पन्न आहे, याला साईड उत्पन्न एवढं आहे, त्यामुळे मोठ्या रकमेचा हा व्यक्ती प्रीमियम भरू शकतो. अशा प्रकारची माहिती इन्शुरन्स एजंट हा विमेदाराची माहिती कंपनीला प्रदान करते. मग मोठ्या रकमेच्या विम्यासाठी त्याचं उत्पन्न कोणकोणत्या मार्गातून मिळत आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तो कोण्या हुद्द्यावर काम करतो, त्याला उत्पन्न किती मिळतं, साईड इन्कम किती आहे, या सर्वांची इत्थंभूत माहिती प्राप्त करून आपल्या अहवालामध्ये कोण देत असतं, इन्शुरन्स एजंट कंपनीला प्रदान करत असतं. त्यालाच काय म्हटलं आहे, उत्पन्नाचे विवरण. की या या विमेदाराला एवढं उत्पन्न मिळतं. आणि उत्पन्नाचं जे स्टेटमेंट असतं, इन्कम स्टेटमेंट, हा इन्शुरन्स एजंट कोणाकडून प्राप्त करतो, विमेदाराकडून प्राप्त करतो. आणि त्यांचं जे इन्कम स्टेटमेंट आहे ते त्या फॉर्मसोबत जोडण्याचं काम करतं. अशा प्रकारे मोठ्या रकमेचा विमा उतरवून हा व्यक्ती उद्या पॉलिसीचे हप्ते किंवा प्रीमियमचे हप्ते भरू शकतो. अशी ग्वाही किंवा खात्री हा इन्शुरन्स एजंट कंपनीला करून देत असतो. त्यानंतरचं पॉईंट आहे महत्त्वपूर्ण माहिती सांगणे. म्हणजे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जी पॉलिसीच्या अंतर्गत, इन्शुरन्सच्या अंतर्गत जी काही इन्फॉर्मेशन आहे कंपनीच्या वतीने, ती कोणाला प्रदान करणे, इन्शुअर्डला म्हणजे विमेदाराला प्रदान करणे. आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंच आहे की इन्शुरन्स एजंट हा कंपनीच्या वतीने कंपनीचं काम वाढविण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो, नेहमीच कार्य करीत असतो. मग महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे कोणती माहिती, इम्पॉर्टंट माहिती म्हणजे कोणती, की नवीन नवीन स्कीम येतात, नवीन नवीन टाईप ऑफ इन्शुरन्स येतात, ती माहिती
वेळचे वेळी कंपनीकडून त्यांनी प्राप्त करायला पाहिजे. आणि दॅट्स इन्फॉर्मेशन टू गिव्ह द कस्टमर. तर अशा प्रकारची प्राप्त आलेली माहिती मग तो कस्टमरला देणार, जेणेकरून कस्टमर समाधानी होतील. त्याच्यानंतर आहे प्रस्ताव अर्ज सादर करणे. इन्शुरन्स एजंट काय करतो? पॉलिसी काढण्याचं काम करतो. मग प्रस्ताव अर्ज म्हणजे प्रपोजल जे आहे तो कोणासमोर ठेवतो? पॉलिसी होल्डरकडे ठेवतो. पॉलिसी होल्डरला जेवढी इन्फॉर्मेशन येतं ती तो फिल करतो आणि उरलेली इन्फॉर्मेशन कोणाला भरावी लागते? पॉलिसी एजंटला, इन्शुरन्स एजंटला भरावी लागते. मग अशा प्रकारचे इन्शुरन्स एजंट प्रपोजलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती खरी लिहून तो प्रपोजल कोणाकडे सबमिट करतो? सबमिट टू द पॉलिसी इन्शुरन्स कंपनी म्हणजे इन्शुररकडे. अशा प्रकारे तो प्रपोजल फॉर्म इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करण्याचं काम हा पॉलिसी एजंट करीत असतो. आणि विम्याचे पुनरुज्जीवन करणे. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की विमा कंटिन्युएशनमध्ये सुरू ठेवण्याचं काम जसं विमा एजंट करतो म्हणजे इन्शुरन्स एजंट करतो, तसंच बंद पडलेले विमेसुद्धा पुनरुज्जीवन म्हणतात त्याला. म्हणजे पुन्हा त्याला जीवन प्रदान करायचं, म्हणजेच पुन्हा रिन्युअल करायचं. हे रिन्युअल करण्याचं काम हे सुद्धा पॉलिसी एजंट करत असतो. या आधीच्या युनिटमध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलंच आहे की पॉलिसीचे रिन्युअल कशा प्रकारे केलं जातं आणि पॉलिसीचं रिन्युअल करण्यामध्ये किती हातभार हा पॉलिसी एजंटचा असतो हे तुम्हाला सांगितलं आहे. कारण यामध्ये रिन्युअल करताना केवळ काम कोणाचं असतं, कोणती पॉलिसी बंद पडली आहे, ती कधी बंद पडलेली आहे, ही सर्व माहिती पॉलिसी होल्डरकडून प्राप्त करणे, तसेच ती इंटरेस्टसहित अमाऊंट भरून त्याची पावती इन्शुअर्डला देणे आणि ओल्ड इन्शुरन्स हा पुन्हा सुरू करण्याचं काम ज्याला आपण रिन्युअल म्हणतो, हे रिन्युअल करण्याचं काम केवळ एजंटच करतो. ठीक आहे. म्हणून विम्याचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे इन्शुरन्स रिन्युअल करण्याचं काम हे सुद्धा इन्शुरन्स एजंटला म्हणजेच पॉलिसी एजंटला करावे लागतं. त्याच्यानंतर विमापत्राचे नामांकन करणे. यामध्ये विमापत्राचे नामांकन किंवा समुपदेशन म्हणजेच असाइनमेंट, रजिस्ट्रेशन म्हणजेच इन्शुरन्स रजिस्ट्रेशन करणे, ज्याला आपण म्हणतो विम्याचे नामांकन करणे. जेव्हा विमेदार विमा उतरवतो तेव्हा विमा उतरवल्यानंतर विमेदाराला विमा प्रतिनिधीने विमापत्राचे नामांकन करण्यासाठी मदत करावी लागते. मग ही मदत कोण करतं? तर पॉलिसी एजंट किंवा इन्शुरन्स एजंट हा कोणाला करत असतो? विमेदाराला करत असतो. तसेच समुपदेशन म्हणजे असाइनमेंट म्हणजे काय की एक प्रकारचं समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणे. पॉलिसी काय आहे, पॉलिसीचं महत्त्व काय आहे, म्हणजे इन्शुरन्स हे काय आहे, इन्शुरन्सची सुरुवात कशी झाली, इन्शुरन्सची आज का गरज आहे, हेल्थ पॉलिसीची का गरज आहे, आपल्या LICचं म्हणजे लाईफ इन्शुरन्सची काय गरज आहे, तसेच आपल्या संपत्तीचं इन्शुरन्स काढणे का गरज आहे, ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती समजून सांगण्यासाठी इन्शुरन्स एजंट हा नेहमी तत्पर असतो. त्याला ते कार्य करावंच लागतो. अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला म्हणजे कस्टमरला पटवून देण्याचं काम म्हणजेच विमापत्राचं नामांकन करणे, तसेच विमापत्राचे इम्पॉर्टन्स समजून सांगणे, हे काम
इन्शुरन्स एजंटला करावं लागतं. त्याच्यानंतर आहे सेटलमेंट ऑफ क्लेम, म्हणजेच दावा दाखल करणे. याच्या आधीच्या युनिटमध्ये सांगितलंच आहे तुम्हाला. जसं पॉलिसी रिन्युअल करणे आणि पॉलिसी रिन्युअलनंतर तुम्हाला सेटलमेंट ऑफ द क्लेम यासंबंधी मी बोलली आहे, म्हणजेच दावा दाखल करणे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूचा किंवा स्वतःच्या जीवनाचा विमा उतरवला, एखाद्या वस्तूचा उतरवला आणि त्या वस्तूला भविष्यात नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मागण्याची अधिकार कोणाला आहे? पॉलिसी होल्डरला आहे. मग अशा वेळेस नुकसान भरपाई किती झाली आणि किती विमा उतरवला यासंबंधीचा दावा म्हणजेच क्लेम कोण करतं? पॉलिसी होल्डर हा कंपनीकडे करतो की मला अशा अशा प्रकारचं नुकसान झालं आहे आणि मी हा एवढ्या रुपयाचा विमा काढला होता, मला एवढ्या रुपयाचं नुकसान झालं आहे, मला एवढं क्लेम भरून देण्यात यावा. अशा प्रकारची माहिती इन्फॉर्मेशन तो इन्शुरन्स कंपनीला कोण देत असतं? इन्शुरन्स एजंट किंवा विमेदार देत असतो. मग अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण कंपनीकडे कोणाच्या मार्फत देतो? एजंटच्या मार्फत देतो. मग त्यासाठी एक ॲप्लिकेशन करतो, त्याचमध्ये काय काय कसं झालं, किती नुकसान झालं याची सर्व इत्थंभूत माहिती दिली जाते. त्याचसोबतच त्या अर्जासोबत आवश्यक ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडावे लागतात. फॉर एक्झाम्पल बँक पासबुक आहे, आधार कार्ड आहे आणि पॉलिसीचा बॉन्ड आहे, किती रुपयाची आहे ती पॉलिसी, किती वर्ष झाले काढली, या सर्वांची माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये द्यावी लागते. तसेच त्याचे डॉक्युमेंट्स त्याला जोडावे लागतात. त्यानंतर ही केस कुठे जाते? इन्शुरन्स कंपनीकडे जाते. मग इन्शुरन्स कंपनी अशा प्रकारचे क्लेम केलेले हे बरोबर आहेत की नाही, का चुकीचे आहे, खरोखरच नुकसान झालं का त्यांना, हे बघण्याकरता इन्शुरन्स कंपनीचे व्यक्ती, जसे त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट ऑफिसर असतील, आणखी काही कोणी व्यक्ती असतील की ज्यांचं काम काय असतं, फक्त तिथपर्यंत जाणे आणि खरोखरच तेवढं नुकसान झालं का याची चेकिंग किंवा तपासणी करणे एवढंच कर्तव्य त्या व्यक्तीचं असतं. अशा पद्धतीनं दावा दाखल केल्यानंतर म्हणजेच क्लेम केल्यानंतर तो 15 दिवसामध्ये पूर्ण माहिती तपासणी करणे, त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये निकाल देण्याचं काम कंपनी करत असते. मग यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट्स सगळे गोळा करून देण्याचं काम हा इन्शुरन्स एजंट करत असतो. इन्शुरन्स एजंटच्या माध्यमातूनच सेटलमेंट ऑफ क्लेम हे पास होतात. तसेच किती नुकसान झालं आपल्या कस्टमरचं याची किंमत काढून देण्याचं कामसुद्धा कोण करतं? इन्शुरन्स एजंटच करत असतो. अशा प्रकारे इन्शुरन्स एजंट हा केवळ इन्शुरन्स कंपनीचंच कार्य करत नाही, तर तो इन्शुअर्ड म्हणजेच विमेदारासाठी सुद्धा वेळोवेळी काम करत असतो किंवा कार्य करत असतो. अशा प्रकारचे केवळ विमा कंपनीकरताच काम करत नाही, तर कस्टमरसाठी सुद्धा LIC एजंट म्हणजेच इन्शुरन्स एजंट हा वेळोवेळी कार्य करीत असतो. या ठिकाणी इन्शुरन्स फंक्शन्स ऑफ द इन्शुरन्स एजंट पार्ट हा कंप्लीट झाला आहे.